योजनेनुसार कराकृती लाभासह यशाची प्राप्ती। मीन राशीसाठी 2026 हे नववर्ष तुमच्यासाठी स्वप्नापासून सत्याकडे जाणारा प्रवास ठरणार आहे। मीन राशीचं मन हे सागरासारखं असतं, अथांग, खोल, प्रेमळ आणि कधीकधी अस्थिर देखील असतं। या नववर्षात तोच सागर हलणार आहे, कारण तुमचं मनच तुमचं भविष्य घडवणार आहे। शांत सागरात जेव्हा वादळ येतं तेव्हा तो आपला खरा खोलपणा, आपलं खरं सामर्थ्य दाखवतो। या नववर्षात तुमचं अंतर्मन तुम्हाला हाच धडा शिकवणार आहे। मीन राशी, तुम्ही स्वप्न पाहता त्यावर विश्वास ठेवता। या नववर्षात ग्रह तुम्हाला सांगत आहे, स्वप्न पहा पण पाय जमिनीवर ठेवा। तुमच्या भावनांमध्ये शक्ती आहे पण त्या दिशा हरवतात। यावर्षी गुरु आणि शनी हे 2 मोठे ग्रह तुम्हाला एकत्र सांगत आहेत की तुम्ही कल्पना ते कृती हा प्रवास सुरू करा। नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। सर्वप्रथम तुम्हाला येणाऱ्या 2026 या इंग्रजी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। हे नववर्ष कसं राहील हे आपण समजून घेत आहोत। आजच्या भागात आपण मीन राशीच्या वार्षिक राशी भविष्याचं विश्लेषण करणार आहोत। सोबतच नववर्षातील शुभ काळ व करावयाचे विशेष उपाय देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत सांगायला विसरू नका। तसंच व्हिडिओला शेअर करायला विसरू नका, जेणेकरून तो इतरांपर्यंत पोहोचू शकेल। नववर्षाची चाहूल लागली की ज्योतिषप्रेमींकडून वार्षिक राशी भविष्याची मोठ्या प्रमाणात मागणी होते। येणारं नववर्ष आपल्यासाठी कसं राहील, वर्षातील कोणता काळ शुभ आहे, कोणत्या काळात सावध राहायला हवं, अशा अनेक गोष्टी समजून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक असतात। आपणही दरवर्षी वार्षिक राशी भविष्यातून या गोष्टींचं विश्लेषण करीत असतो। त्यानुसार आजच्या भागात आपण मीन राशीविषयी थोडक्यात समजून घेऊया। आपल्या शत्रूंशी देखील सौम्यपणे वागणाऱ्या लोकांची रास म्हणून मीन राशीची ओळख आहे। ही निरुपद्रवी लोकांची रास म्हणून ओळखल्या जाते। राशीचक्रातली ही 12वी आणि शेवटची रास आहे। या राशीचे स्वामी गुरु महाराज असून निसर्ग कुंडलीत ही राशी 12 स्थानात येते। मीन राशीमध्ये जन्म घेतलेले जातक धार्मिक वृत्तीने ओतप्रोत भरलेले असतात। उत्तम आदरातिथ्य करणारे, समोरच्या व्यक्तीला योग्य मानसन्मान देणारे, सामाजिक नियमांचे पालन करणारे ते असतात। हे लोक कमालीचे आस्तिक, देवावर प्रचंड श्रद्धा असणारे, परंपरांचे पालन करणारे असतात। कूटनीती, षडयंत्र यात त्यांची अजिबात रुची नसते। या गोष्टी त्यांना जमत नाही। त्यांचा स्वभाव हा दयाळू व परोपकारी असतो। मीन राशीचे जातक हे बुद्धिमान व नवीन विचारांचे शोधक असतात। त्यामुळे त्यांच्या या विचारांनी इतर लोक सदैव प्रभावित राहतात। संवाद साधण्याची कला कोणी यांच्यापासून शिकली पाहिजे। विशेष बाब म्हणजे हे लोक चिंतनशील असतात। सगळ्यांना सोबत विनम्रतेने व्यवहार करणं, सर्वांशी प्रेम संबंध बनवणं हा त्यांचा मुख्य गुणधर्म असतो। साहित्य, लेखन, कला यात त्यांना विशेष रुची असते। त्यामुळे मीन राशीचे लोक लेखक व कवी मनाचे असतात। त्या बळावर त्यांना समाजात लोकप्रियता मिळून मानसन्मान प्राप्त होतो। न्यायप्रिय असल्यामुळे सदैव न्यायाची बाजू हे लोक घेतात। आपल्या सौम्य स्वभावामुळे कुणी यांच्याशी वाईट वागलं तरी त्यांच्याशी हे सौम्यतेने वागतात। मीन राशीसाठी 2026 हे नववर्ष तुमच्यासाठी स्वप्नापासून सत्याकडे जाण्याचा प्रवास ठरणार आहे। मीन राशीचं मन सागरासारखं असतं, अथांग, खोल, प्रेमळ आणि कधीकधी अस्थिर देखील असतं। या नववर्षात तोच सागर हलणार आहे, कारण तुमचं मनच तुमचं भविष्य घडवणार आहे। शांत सागरात जेव्हा वादळ येतं तेव्हा तो आपला खरा खोलपणा, आपलं खरं सामर्थ्य दाखवतो। या नववर्षात तुमचं अंतर्मन तुम्हाला हाच धडा शिकवणार आहे। मीन राशी, तुम्ही स्वप्न पाहता त्यावर विश्वास ठेवता। या नववर्षात ग्रह तुम्हाला सांगत आहेत, स्वप्न पहा पण पाय जमिनीवर ठेवा। तुमच्या भावनांमध्ये शक्ती आहे पण त्या दिशा हरवतात। यावर्षी गुरु आणि शनी हे 2 मोठे ग्रह तुम्हाला एकत्र सांगत आहे की कल्पना ते कृती हा प्रवास सुरू करा। भगवद्गीतेने आपल्याला संदेशच दिला आहे, कर्मण्येव अधिकार असते। भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, तुला फक्त कर्म करायचं आहे, फळाची चिंता तू माझ्यावर सोड। मीन राशीच्या जातकांनो, या नववर्षात भगवद्गीतेतील हाच संदेश तुमच्यासाठी यशाचा मंत्र राहणार आहे। काय होईल, लोक काय म्हणतील याची चिंता करू नका, फक्त मनापासून काम करा।
2026 या नववर्षात घडणाऱ्या मोठ्या व विशेष घटनांचा विचार केला असता या वर्षातील ग्रहस्थिती वेगळी आहे. या नववर्षात केवळ शनिदेव सोडून सर्व ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. त्यामुळे या वर्षात काही विशेष व मोठ्या घटना नक्की घडतील. पहिली मोठी घटना, तुमचे राशी स्वामी गुरुदेव चक्क 3 वेळा राशी परिवर्तन करणार आहेत. जसं आपल्याला माहिती आहे, गुरुदेव एका राशीत सर्वसाधारणपणे 13 महिने विराजमान असतात. मात्र यावर्षी ते 3 राशीतून प्रवास करणार आहे. मिथुन, कर्क आणि सिंह या 3 राशीतून म्हणजे तुमच्या चतुर्थ, पंचम आणि षष्ठ स्थानातून प्रवास करणार आहेत. जानेवारी ते 2 जूनपर्यंत गुरुदेव मिथुन राशीत म्हणजे तुमच्या चतुर्थ स्थानात असतील. त्यामुळे घर, मन, आई, आत्मिक शांती अशा विषयांमध्ये सकारात्मकता लाभेल. घरात बदल घडून येईल, स्थलांतर देखील होण्याची शक्यता आहे. आईसोबत संवाद सुधारण्याची देखील शक्यता आहे. मनात अनेक भावनिक चढउतार होतील, परंतु हा काळ स्वतःला समजून घेण्याचा आहे. मन शांत असल्याशिवाय बाह्य सुख टिकत नाही, हे लक्षात घ्या. 2 जून रोजी गुरुदेव राशी परिवर्तन करून कर्क राशीत म्हणजे तुमच्या पंचम स्थानात प्रवेश करतील. महत्त्वाची बाब म्हणजे तिथे ते उच्चीचे असतील. त्यामुळे हा काळ तुमच्यासाठी जणू काही सुवर्ण काळ म्हणता येईल. राशी स्वामी पंचम या त्रिकोण स्थानात उच्च होणार आहे. 12 राशीमध्ये ते सगळ्यात शुभ फळं तुम्हाला देणार आहे. शिक्षण, प्रेम, सर्जनशीलता, संतती या सगळ्यांमध्ये शुभता येईल. काही जातकांना मातृत्व, पितृत्वाचा आनंद होईल, तर काही जातकांसाठी जीवनातील खरा उद्देश सापडण्याचा काळ असेल. कला, लेखन, अध्यापन क्षेत्रात असलेल्यांना मान्यता मिळण्याचा काळ असेल. जेव्हा तुम्ही प्रेमातून कार्य करता तेव्हा तुमचं कार्य हीच साधना बनतं, म्हणून त्या काळाचा उपयोग करून घ्या. 31 ऑक्टोबरला गुरुदेव पुन्हा राशी परिवर्तन करून सिंह राशीत म्हणजे तुमच्या षष्ठ स्थानात जातील. तेव्हा ते तुमच्यासाठी पत्रिकेतील अर्थत्रिकोण पूर्ण करतील, ज्यामुळे साहजिकच तुमच्यासाठी धनलाभाच्या संधी निर्माण होतील. मात्र कर्म, जबाबदारी आणि संघर्ष या सगळ्यांचा सामना तुम्हाला करावा लागणार आहे. तुम्ही आपल्या कामात शिस्त आणायला हवी, आरोग्याकडे लक्ष द्यायला हवं. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही अतिदयाळूपणा टाळायला हवा, कारण मीन राशीचं प्रेम अमर्याद असतं. मात्र ते सर्वांवर खर्च केलं तर कित्येक वेळा स्वतःसाठी काहीच उरत नाही. दयाळूपणा सुंदर आहे, पण त्याची सीमा देखील आवश्यक असते, हे लक्षात घ्या. या नववर्षात मंगळदेव 7 वेळा राशी परिवर्तन करतील. शुक्रदेव 12 वेळा राशी परिवर्तन करतील. बुध ग्रह अनेक वेळा परिवर्तन करेल. रवी ग्रह तर दर महिन्याला राशी परिवर्तन करीत असतो. मंगळदेव जेव्हा उच्चीचे होतील तेव्हा तुमचे भाग्येश उच्चीचे असतील. त्यामुळे साहजिकच त्याचा तुमच्यावर मोठा प्रभाव घडून येईल. मंगळदेव मकर राशीत म्हणजे तुमच्या लाभस्थानात उच्चीचे होणार आहे. तो काळ तुमच्यासाठी अजून गोल्डन ठरेल. ती वेळ तुमच्यासाठी स्वतःचं धैर्य दाखवायचे असेल. जी गोष्ट आतापर्यंत तुम्ही टाळली असेल ती कृती या काळात अचानकपणे करून जाल. शनिदेव तुमच्या राशीत विराजमान आहेत. तुमच्यासाठी 7.5चा हा दुसरा टप्पा सुरू आहे. शनिदेव संपूर्ण वर्षभर राशीत राहणार आहे, तरीसुद्धा राशी स्वामी गुरुदेवांमुळे तुम्हाला शुभ फळं प्राप्त होणार आहे. या नववर्षामध्ये खूप चांगला काळ तुम्हाला प्राप्त होणार आहे. तो काळ आपण व्हिडिओच्या शेवटी देणारच आहोत. 7.5च्या या दुसऱ्या टप्प्यात गुरुदेवांचं गोचर तुम्हाला खूप सहकार्य करणार आहे, हे लक्षात घ्या. धन, करिअर या दृष्टीने 2026 हे नववर्ष तुमच्यासाठी नवीन करिअरचे मार्ग उपलब्ध करून देणारं वर्ष राहणार आहे. तुमच्यात कल्पकता आहे, संवेदनशीलता आहे, त्याला व्यावहारिकतेची जोड तयार होईल. तुम्ही लेखन क्षेत्रात असाल, शैक्षणिक क्षेत्रात असाल, अध्यात्म, कला, मानसशास्त्र, आरोग्य या क्षेत्रात असाल तर तुम्हाला यश भरभरून प्राप्त होईल. हे राशी भविष्य ऐकणाऱ्यात कोणी मीन राशीचे व्यावसायिक आहेत का? असतील तर त्यांनी तसं कमेंट बॉक्समध्ये आपली उपस्थिती अवश्य नोंदवावी. तुम्हाला सल्ला देण्यात येत आहे की तुम्ही व्यवसायातील कोणताही निर्णय भावनांनी नव्हे तर तर्कांनी घ्या. जून नंतर तुमच्यासाठी धनप्राप्तीचा मोठा काळ सुरू होईल. तेव्हा तुम्ही मनापासून काम करतात तेव्हा विश्व तुमच्यासाठी दार उघडतं. त्यामुळे आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा. प्रेम आणि नाती या दृष्टीने मीन राशीचं प्रेम हे ध्यानासारखं असतं. खोल, प्रामाणिक, वेदनादायक. या नववर्षात तुम्ही नात्यांमध्ये स्पष्टता आणा.
तो किंवा ती मला समजून घेत नाही असं वाटलं तर योग्य संवाद साधण्याचा प्रयत्न करा. पळून जाऊ नका हा सल्ला देण्यात येत आहे. तुमच्यापैकी कोणी विवाह इच्छुक युवक युवती किंवा त्यांचे आईवडील आहेत का? असतील तर कमेंट बॉक्समध्ये आपली उपस्थिती अवश्य नोंदवावी. तुमच्यासाठी जून ते ऑक्टोबर हा काळ अत्यंत लाभदायक आहे. सुंदर नातं या काळात जुळून येऊ शकतं, म्हणून त्या काळात त्या दृष्टीने प्रयत्न करावे. विवाहित जातकांच्या दृष्टीने घरगुती संवाद आणि एकत्र प्रवास शुभ राहील. खरं प्रेम म्हणजे तू माझा नव्हे, मी तुझ्यासाठी प्रार्थना करतो हे आहे. या नववर्षात हे नक्की घडणार. महत्त्वाची घटना म्हणजे राहू ग्रह 5 डिसेंबर रोजी राशी परिवर्तन करेल. तो तुमच्या व्ययस्थानातून लाभस्थानात जाईल. त्याचवेळी केतू ग्रह षष्ठ स्थानातून पंचम स्थानात येईल. लाभस्थानात गेलेला राहू हा तुमच्यासाठी अत्यंत सकारात्मक ठरेल. राहू ग्रहाला पत्रिकेतील लाभस्थान मानवतं, आवडतं. 7.5च्या या प्रवासात राहू ग्रहामुळे तुमच्या वेदना, तुमचे संघर्ष डिसेंबरनंतर कमी होतील. ही बाब लक्षात घ्या. राहू ग्रह म्हणजे चंद्राचं उत्तर नोड्स होय. राहूचा प्रभाव सर्वात जास्त मनावर होतो. सध्या तो तुमच्या व्ययस्थानातून प्रवास करत असल्यामुळे निद्रानाश, चिंता, भावनिक थकवा तुम्हाला जाणवत असेल. कारण राहू ग्रह व्ययस्थानात आणि शनिदेव राशीत अशी स्थिती निर्माण झालेली आहे. अशावेळी ध्यान करणं, संगीत ऐकणं या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. तसंच जलतत्वासोबत जास्तीत जास्त संपर्क करा. नदीच्या किनारी फिरायला जा, ते तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. जून महिन्यानंतर शरीर आणि मन दोन्ही स्थिर होतील. मन शांत झालं की शरीर स्वतःचं औषध बनतं. मीन रास ही साधकांची रास आहे. 2026मध्ये ध्यान, मंत्र, जप आणि अध्यात्माकडे नैसर्गिक वळाल. एखादा गुरु, ग्रंथ किंवा प्रवासातून नवीन जाणीव होईल. पंचमात आलेला केतू श्रद्धा आणि प्रयत्न याचं एकत्रीकरण असतं. तिथे तुम्हाला विजय मिळण्याची शक्यता निर्माण होईल. वास्तू, वाहन, मातृसौख्य या दृष्टीने आईचे आशीर्वाद आणि त्यांच्या भावना तुम्हाला मार्गदर्शन करतील. घरात बदल घडून येईल. घरात सजावट आणि नूतनीकरण या नववर्षात शक्य आहे. कुटुंबात एकजूट राहील, म्हणून या काळाचा उपयोग करून घ्या. स्पर्धक, हितशत्रू या दृष्टीने शत्रू शांत बसणार नाही, परंतु त्यांच्या कारवायांचा तुमच्यावर परिणाम होणार नाही. तुमची शांतता आणि संयम हेच तुमचे शस्त्र आहे. मीन राशीचं मौन म्हणजे वादळा आधीची शांती असते. 2026 या नववर्षात मीन राशीचे लोक मार्गदर्शक, शिक्षक किंवा म्हणून उदयाला येतील. तुमचं बोलणं लोकांना आधार देईल, दिशा देईल. कारण या नववर्षात हे जगासाठी थोडं कठीण राहणार आहे. नैसर्गिक आपत्ती, युद्धजन्य स्थिती, अनपेक्षित अपघात असे बरेच विषय असताना तुमचं मार्गदर्शन लोकांसाठी उपयुक्त ठरेल. मीन रास म्हणजे प्रेम, करुणा आणि अंतर्ज्ञानाचा संगम होय. जेव्हा तुम्ही मनापासून जागे होता तेव्हा विश्व तुमच्या बाजूने उभं राहतं. 2026 तुम्हाला एक वाक्य शिकवेल की जे मनात आहे ते बाहेर दिसतं. म्हणून स्वतःवर प्रेम करा, विश्वावर विश्वास ठेवा आणि तुमच्या प्रवासाला दिव्य बनवा. या नववर्षात तुम्हाला कोणत्या क्षेत्रात बदल घडवायचा आहे ते कमेंटमध्ये लिहून आमच्यापर्यंत पोहोचवा. या नववर्षात तुमचं ध्येय काय असणार आहे किंवा तुम्ही कोणता संकल्प करणार आहात ते देखील लिहा. याशिवाय तुमच्या मनात एखादा प्रश्न असेल तर लिहा. पुढील लाईव्ह सेशनमध्ये तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. शुभ काळाच्या दृष्टीने मीन राशीसाठी जून महिन्यातील पहिले 3 आठवडे, सप्टेंबर महिन्याचा पहिला आठवडा शुभ आहे. अशुभ काळाच्या दृष्टीने फेब्रुवारी महिन्याचा 3रा आठवडा, मे महिन्यातील 3रा आठवडा अशुभ राहील. हे शुभ अशुभ असे दोन्ही कालखंड लक्षात घेऊन या वर्षातील कामांचं नियोजन करा. आपण प्रत्येक महिन्याला, वर्षाला राशीनुसार उपाय सांगतो. मात्र 2026 हे नववर्ष मुळातच वेगळं आहे. या वर्षात शनिदेव सोडून इतर 8 ग्रह राशी परिवर्तन करतील. प्रचंड मोठे बदल या वर्षात अपेक्षित आहेत. 2025 हे वर्ष आलं केव्हा, गेलं केव्हा कळलं नाही. त्याहीपेक्षा 26 वर्ष वेगात जाईल. त्यात अनेक घटनांचा भडीमार असेल, नैसर्गिक आणि कृत्रिम संकट असतील. म्हणून या काळात काही उपाय महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. अंकशास्त्रानुसार 2026 हे वर्ष रवी ग्रहाच्या अखत्यारीत येतं. कारण यातील अंकांची बेरीज 10 येत असल्यामुळे सूर्याच्या सकारात्मकतेला थोडं अधिक वळण येतं. म्हणजे आत्मविश्वास,
ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जातो. तर अधिकार हा मीच सर्व काही या मानसिकतेवर जातो. उपायांचा विचार करताना आपल्याला रवी म्हणजे 1, चंद्र म्हणजे 2, शुक्र म्हणजे 6 आणि शनी म्हणजे 2 + 6 8 यांचा विचार करावा लागेल. कारण बोलताना आपण अनेक वेळा फक्त 26 असं वर्ष देखील म्हणतो. ब्रेसलेट परिधान करणं देखील चांगला उपाय मानला जातो. यामध्ये तिहेरी संरक्षण ब्रेसलेटबाबत सांगायचं झाल्यास शारीरिक आजार बरे होऊन उत्साह वाढतो. ट्रिपल प्रोटेक्शन म्हणजेच तिहेरी संरक्षण हे ब्रेसलेट परिधान केल्यानंतर आश्चर्यकारक अनुभव येत असल्याचा दावा केला जातो. हे ब्रेसलेट ध्यान, ऊर्जा, उपचार आणि मानसिक कार्य यासारख्या आध्यात्मिक पद्धतीत संरक्षण करायला मदत करतं. ते नकारात्मक ऊर्जा किंवा घटकांचा शिरकाव होऊ देत नाही. तसंच खोलवर झालेल्या भावनिक जखमा, आघात, दुःख ओळखून त्यातून बाहेर पडण्यासाठी मदत करतं. तिहेरी संरक्षण हे ब्रेसलेट शारीरिक उपचार आणि चैतन्य वाढवण्यात योगदान देऊ शकतं. यातील हेमेटाइट स्टोन हे शरीरातील ऑक्सिजनची मात्रा वाढवत असल्याचं सांगितलं जातं. यामध्ये असणारा टायगर आय स्टोन रोगप्रतिकारशक्ती वाढवत असल्याचं मानलं जातं. याशिवाय या ब्रेसलेटमध्ये ब्लॅक ऑब्सिडियन देखील आहे, जो तणाव कमी करायला आणि शारीरिक विश्रांती मिळायला सहकार्य करतो. एकंदरीत जीवनाच्या प्रत्येक टप्प्यात आणि अडचणीत हे तिहेरी ब्रेसलेट आत्मबळ वाढवत असल्याचं सांगितलं जातं. ते घ्यायचं असल्यास ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सोबत तुम्हाला ॲक्टिवेशन कार्ड पाठवण्यात येईल. मीन राशीसाठी गुरुदेव तुमचे राशी स्वामी आहेत. चंद्र आणि शुक्र हे दोघंही तुमची भावनिकता वाढवतात. यानुसार उपाय म्हणून तुम्ही सोमवारी दूध, तांदूळ दान करावे. शुक्रवारी पांढऱ्या रंगाच्या वस्तूचा उपयोग करायला हवा. रवी ग्रहासाठी दररोज सूर्यनमस्कार करावे. तसंच आध्यात्मिक साधना आणि प्रेम यांचा सुंदर मिलाप घडवायला हवा. याशिवाय ओम नमो नारायणाय या मंत्राचा दररोज 21 वेळा जाप करावा. या उपायाचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील, म्हणून नक्की करा. अशा प्रकारे मीन राशीसाठी येणारा इंग्रजी नववर्ष कसं राहील हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे. पुन्हा नक्की भेटूया. पुढील भागात ज्योतिषशास्त्रातील नवीन विषयासह आपण भेटणार आहोत. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.